नमस्कार. महायोगी श्री अरविंद विचार मंच व सम्यक कुशल प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीमद भगवत गीता चातुर्मास महायज्ञ आज जन्माष्टमीच्या पर्वावर सुरू होतो आहे. जन्माष्टमी ते गीता जयंती या कालावधीत चालणाऱ्या वाघ यज्ञासाठी मी आपणा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. महायोगी श्री अरविंद यांचे हे सार्धशती जयंती वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून श्री अरविंद प्रणीत गीतेवरील निबंध या ग्रंथावर आधारित व्याख्याने आपण या सत्रात ऐकणार आहोत. नागपूरच्या सिद्धहस्त लेखिका सौ डॉक्टर भारती सुदामे यांना या संपूर्ण वाघयज्ञाच्या आहुती समर्पित करण्यासाठी आपण आमंत्रित केले आहे. आजपासून हा वाघयज्ञ सुरू होतोय. त्याची सुरुवात श्री अरविंदांच्या एका गीताने आपण करूया. त्यानंतर मी डॉक्टर भारतीताई सुदामे यांचा परिचय आपल्या सर्वांना करून देऊ. ओम श्री अरविंदो मम शरणम. ओम श्री अरविंदो मम शरणम. भव भगवान भव भाग्य विधाता चिदानंदमय जीवन गाथा कल्याणानां करणं. ओम श्री अरविंदो मम शरणं. योगेन्द्रः योगेन्द्र योगेन्द्रः नरनारायण रूप उपेन्द्रः प्रणतानामोद्धरणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. डॉक्टर भारतीताई सुदामे यांचं या वाघयज्ञाकरता मी मनापासून स्वागत करते आणि पुन्हा श्री अरविंद विचार मंच व सम्यक कुशल प्रतिष्ठान नांदेड यांच्यातर्फे त्यांना मनापासून आमंत्रित करते. मी त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हा सर्वांना करून देते. मगाशीच मी म्हणाले त्याप्रमाणे भारतीताई नागपूरला असतात. त्यांनी त्यांचं शिक्षण विद्या वाचस्पती म्हणजे PhD ही शिक्षणशास्त्र पुणे विद्यापीठातून केलंय. तसंच त्यांनी वाङ्मय आचार्य म्हणजे पुन्हा PhD ही पदवी हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. ती त्यांची नागपूर विद्यापीठाची PhD आहे. हिंदी साहित्य रत्न अलाहाबाद आणि हिंदी राष्ट्रभाषा रत्न अशा देखील त्यांना पदव्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांना अध्यापनाचा 35 वर्षाचा प्रकांड अनुभव आहे. प्राथमिक ते अध्यापक महाविद्यालय स्तरापर्यंत सांप्रत निवृत्त प्राचार्य सिंहगड शिक्षणशास्त्र महाविद्यालय पुणे येथून त्यांनी निवृत्ती घेतली. भारतीताईंची साहित्यिक उपलब्धीची यादी इतकी मोठी आहे, ती सगळी इथे सांगता येईल की नाही कोणास ठाऊक, पण मी प्रयत्न करते. अतिशय सिद्धहस्त लेखिका म्हणून नावाजलेल्या डॉक्टर भारतीताई सुदामे
यांची मराठीतील अनेक सुंदर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्रणवीर महाराणा प्रताप, ज्याची आता 7वी आवृत्ती येते आहे. अस्त्रवेत्ता द्रोणाचार्य, कबीरायन, भृगुनंदन या कादंबऱ्या. जाहला उशीर, रीठ आणि कितीतरी वर्ष झाली हे कथासंग्रह. सायक्लोन आणि परिक्रमा नावाचे काव्यसंग्रह. मृदगंध हा ललितबंध. प्रतिभा संपन्न साहित्यकार हा आस्वादक संस्मरण हा लेखसंग्रह. नव्या मळवाटेचा यात्रिक शरदचंद्र मुक्तिबोध ही समीक्षा आणि जळातल्या प्रतिमा ही आत्मकथनात्मक संस्मरण. प्रिय सौ ज्योत्स्ना हे प्रवास वर्णन. असेन मी नसेन मी हे 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक. नॉट फॉर सेल ही एकांकिका. स्वामी अपरांताचा हे चरित्र, हे प्रौढ वाङ्मय प्रकार आणि साक्षीदार, खजिन्याची विहीर आणि कोकिळ राणी हे बालवाङ्मय पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहेत. हिंदी भाषेमध्ये सप्तरंगी पाखे आणि युगनिर्माता परशुराम हे कलात्मक चरित्र. मन की बात हा कविता संग्रह आणि भृगुनंदन ही पौराणिक कादंबरी प्रकाशित झाली आहे. सप्तरंगी पाखे या त्यांच्या कलात्मक चरित्राचे सप्तपदी या शीर्षकाने मराठीमध्ये भाषांतर झालेले, अनुवाद झालेला आहे. तसंच प्रणवीर महाराणा प्रताप या कादंबरीचे हिंदी भाषांतर भोपाळ येथून प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. रीठ व जाहला उशीर या कथासंग्रहांचे हिंदी भाषांतर करण्याचे कार्य सुरू आहे. एवढ्या सगळ्या या लिखाणामध्ये प्रणवीर महाराणा प्रताप या कादंबरीला अभिव्यक्ती आणि विदर्भ साहित्य संघ या 2 नागपूरच्या आणि गोमांत कलिका या गोव्याच्या संस्थांतर्फे अनुक्रमे कृष्णाबाई मोटे व पूय देशपांडे आणि नाथ माधव स्मृती सन्मान प्राप्त झालेले आहेत. तसेच अस्त्रवेत्ता द्रोणाचार्य या कादंबरीला श्रीमद गंधा प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघ या 2 संस्थांतर्फे अनुक्रमे सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार आणि पूय देशपांडे स्मृती सन्मान प्राप्त झालेला आहे. विहीर, खजिन्याची विहीर या बाल कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 5वा बाल वाङ्मयासाठी असलेला साने गुरुजी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भृगुनंदन या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेतर्फे 2018 या वर्षीचा मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिवाय ग्रंथालय भारतीचा उत्कृष्ट समाज प्रबोधनात्मक साहित्याचाही पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे. हिंदीतून लिहिलेल्या भृगुनंदन, भगवान परशुराम की यशोगाथा या कादंबरीसाठी जबलपूरच्या पाथेय आणि हिंदी साहित्य संगम या संस्थांनी अनुक्रमे अध्यात्मश्री आणि सृजनश्री या अलंकरणाने नुकतंच सन्मानित केलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जयपूर यांनी त्यांच्या अधिवेशनात विप्र शिरोमणी या अलंकाराने गौरव केला आहे. भारतीतही अनेक ठिकाणी व्याख्यान सत्र घेत असतात. अनेक ठिकाणी नागपूर, जबलपूर, इंदोर, ग्वाल्हेर, रत्नागिरी, बडोदा, पुणे, अमरावती, दारव्हा, परतवाडा या ठिकाणी त्यांची विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत. श्री अरविंद विचार मंच तर्फे आयोजित होणाऱ्या अनेक स्वाध्याय शिबिरांमध्ये त्यांनी व्याख्यात्या म्हणून तिथे आपली उपस्थिती दिलेली आहे. नैनिताल, पॉंडिचेरी आणि ऋषिकेश येथे होणाऱ्या व्याख्यान सत्रामध्ये त्या व्याख्यात्या म्हणून नेहमीच आमच्या बरोबर असतात. श्री अरविंदांच्या समग्र वाङ्मयाचा
त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि तो अभ्यास त्यांचा सतत सुरू आहे. त्याचंच औचित्य साधत श्री अरविंदांच्या या सार्धशती जयंती महोत्सवामध्ये, हे जे वर्षभर आपण हा त्यांचा जयंती वर्ष साजरं करणार आहोत, त्याच्यामध्ये श्री अरविंद प्रणीत गीतेवरील निबंध या ग्रंथावर आधारित ही 18 व्याख्यानांची माला त्या आता गुंफणार आहेत. त्या मालेचं पहिलं व्याख्यान पुष्प आजपासून आपण सुरू करतो. धन्यवाद. नमस्कार. आज महायोगी श्री अरविंदांच्या सार्ध जन्मशताब्दीच्या शुभ पर्व श्री अरविंद विचार मंच पुणे आणि नागपूर, तसंच सम्यक कुशल प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या हे पहिलं पुष्प. या व्याख्यानमालेमध्ये किंवा या व्याख्यानमालेसाठी म्हणूया आपण, वक्ता म्हणून आयोजकांनी माझी निवड केली. त्यासाठी मी त्यांची कृतज्ञ आहे. एवढ्या मोठ्या विषयावर एका महान तत्वज्ञाच्या गंभीर तत्वज्ञानावर बोलण्यासाठी आज मी आपणासमोर आहे. वक्ता म्हणून प्रथमतः श्री अरविंदांना गीता जयंती असल्यामुळे, कृष्णा जन्माष्टमी असल्यामुळे श्रीकृष्णाला आणि गीता जयंतीपर्यंत चालणाऱ्या या वाग्यज्ञासाठी भगवद्गीतेला वंदन करते. श्रोतांमध्ये सगळ्यांना यथायोग्य, ज्येष्ठांना शिरसाष्टांग नमस्कार. आपणा सर्वांना प्रणाम. महायोगी श्री अरविंद यांच्या गीतेवरील निबंध या विषयावर आजपासून तो गीता जयंतीपर्यंत काही निवडक व्याख्यानं मी द्यावी असं आयोजकांनी ठरवलं. असं आयोजकांना वाटलं की मी हे करू शकते. माझ्या परीने हे ते करण्याचा प्रयत्न केला. या व्याख्यानांच्या बाबतीमध्ये असंच म्हणता येईल की हा एवढा मोठा पसारा आहे. श्री अरविंदांचा गीतेवरील निबंध हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ बराच मोठा आहे. एकूण 48 निबंध याच्यामध्ये आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या खंडातून. आणि या 48 निबंधांचा परामर्श या 10-15 व्याख्यानांमध्ये घेणं म्हणजे एखादा वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा जसं 3 महिन्यामध्ये क्रॅश कोर्स करतात तशासारखंच होणार आहे. पण तेही होणं आवश्यक आहे, तेही एक अवलोकन आवश्यक आहे. कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दलचं जे सूक्ष्म अध्ययन आहे ते करण्याची आपल्याला इच्छा पण निर्माण होते, ते करावंसं वाटतं, त्याच्याकडे मन ओढ घेतं. म्हणून हा एक प्रयत्न. आजचा आपला जो विषय आहे तो महर्षी श्री अरविंद आणि श्रीमद्भगवद्गीता हा आहे. महर्षी श्री अरविंद यांचं चरित्र, यांच्याबद्दलची माहिती आणि मग श्रीमद्भगवद्गीतेशी त्यांचा असलेला संबंध आणि त्यांनी त्याच्यावर केलेलं कार्य या गोष्टींकडे आपल्याला वळायचं आहे. टप्प्याटप्प्याने आपण त्याच्याकडे वळणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपण श्री अरविंदांचं चरित्र जाणू. आपणामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांना हे चरित्र माहित आहे. श्री अरविंदांचे अभ्यासक, त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार केलेला, त्यांच्या तत्वज्ञानावर व्याख्यानं ऐकलेली, दिलेली, अभ्यास केलेल्या, पुस्तकं लिहिली, असे अनेक व्यक्ती आहेत. तरीही काही व्यक्ती अशाही असू शकतात की ज्यांना श्री अरविंदांच्या जीवनचरित्राचा जवळून परिचय नाही. अर्थात या थोडक्या वेळामध्ये, आजच्या व्याख्यानाच्या थोड्या कालावधीमध्ये त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र सांगणं हे शक्यच नाही. अगदीच सहज माहिती असाव्या अशा गोष्टी, ठळक ठळक ज्या गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यातल्या, तेवढ्याच बाबींचा आज आपण विचार करूया. कारण तेवढ्या वेळामध्ये शक्य आहे जिज्ञासूंनी त्यांचं चरित्र
मन पूर्ण मुळातून विस्तृत असलेलं वाचावं, त्याच्यातून नक्कीच त्यांना आनंद मिळेल. श्री अरविंदांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 हा तारखेने आणि तिथीने मात्र आज जन्माष्टमीच्या दिवशी. जन्माष्टमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला कलकत्त्यात. काय योगायोग आहे ना की याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म व्हावा आणि याच दिवशी याच तिथीवर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म व्हावा. आणि या दोन्ही महान विभूतींनी श्रीकृष्ण चरित्र हे आपल्यासाठी आदर्श मानून, परमेश्वर स्वरूप मानून श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेवर भाष्य करावं, हा एक योगायोग. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी नियतीच्या संकेताप्रमाणे घडून आलेल्या आहे असं आपल्याला म्हणायला आहे. श्री अरविंदांचा जन्म कलकत्त्यात. त्यांच्या माता स्वर्णलता देवी आणि पिता श्री डॉक्टर कृष्णधन घोष यांना 5 अपत्ये होती. त्यातले श्री अरविंद मधले. मोठे भाऊ विनयभूषण आणि मनमोहन आणि त्यांच्या पाठची भगिनी सरोजिनी आणि सर्वात धाकटे भाऊ म्हणजे बारेंद्र कुमार. ही सगळी नावं वेगळ्या वेगळ्या कारणांनी आपल्याला परिचित आहेत. श्री अरविंदांना बालवयापासूनच ते शिक्षण देण्यात आलं. ते एका विशिष्ट पद्धतीतून, विशिष्ट चाकोरीतून देण्यात आलं. पाश्चात्य संस्कृतीचा, जीवनाचा, आचार विचारांचा इतका जास्त पगडा श्री अरविंदांच्या पित्यावर होता की त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा या सगळ्या पाश्चात्य संस्कृतीचा प्रतिनिधी व्हावा. जे काय चांगलं पाश्चात्य संस्कृतीत आहे ते सगळं त्यांनी द्यावं. आणि मग त्याच्यासाठी तेच सर्व पूर्णपणे त्याच्या अंगी मुरण्यासाठी म्हणून मग भारतीय संस्कृती, भारतीय भाषा, विचार, धर्म एवढंच काय त्या भाषा बोलणारे लोक सुद्धा त्यांच्या आसपास असू नयेत अशी एक व्यवस्था केली. एखाद्या गोष्टीचा जेव्हा कडेकोट बंदोबस्त केला जातो तेव्हा त्याचा आणखीनच जास्ती जोरात एखादी गोष्ट उफाळून येतं तशासारखं झालं. गौतम बुद्धाच्या वडिलांनी नाही का कुठलंही दुःख याच्या नजरेस पडू नये याच्यासाठी जितकी जास्तीत जास्त काळजी घेतली तितकं एक छोटंसं दुःख नजरेस पडल्याबरोबर तो त्या संसार सोडून गेला. कारण त्याला जायचंच होतं. असारा हा संसार, ते सोडून जायचंच होतं. त्यामुळे जे व्हायचं असतं ते होतंच. त्याच्यासाठी बाकीच्यांनी कितीही काळजी घेतली ते होऊ नये म्हणून तर त्याचा काही उपयोग होत नाही. तसं झालं. लहानपणी अगदी बालवयात 7व्या-8व्या वर्षी त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठवलं गेलं आणि थोडी नाही तर 14 वर्ष ते तिथे राहिले. इंग्लंड सारख्या समृद्ध देशात राहिले. डॉक्टर कृष्णधन घोष हे डॉक्टर होते. सांपत्तिक स्थिती अतिशय चांगली होती, आर्थिक सुबत्ता होती आणि म्हणून आपल्या 3ही मुलांना त्यांनी लंडनमध्ये पाठवलं, इंग्लंडमध्ये पाठवलं. परंतु जितकी सुबत्ता होती, जितके जास्त त्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य होतं तितके ते जास्त दानशूर होते आणि कशातच हिशेब नाही. जो जसा येईल तसा त्याच्यासाठी पैसा खर्च करत जाणं हा पित्याचा स्वभाव असल्यामुळे तिथे राहणाऱ्या त्यांच्या 3ही मुलांना आपलं जीवन कंठणकठीण होऊ लागलं. मग श्री अरविंद हुशार होते. त्यांना शिष्यवृत्त्या मिळत होत्या, शैक्षणिक बक्षिसं मिळत होती आणि ते जे पैसे त्यांना मिळत ते पैसे ते आपल्या वडील भावंडात खर्चासाठी देत आणि स्वतः मात्र अत्यंत काटकसरीनं उदरनिर्वाह करत असत. राहायला नीट शिकवली नाही. त्या थंड प्रदेशात उभेसाठी असणाऱ्या ज्या शेगड्या त्या खोल्यांमध्ये असतात त्यापैकी काय हीटर वगैरे काही. एवढंच काय तर उबदार असा ओव्हरकोट सुद्धा त्यांना बाहेर जाताना घालायला अंगावर असायचा नाही. कधी कधी वेळ अशी यायची की दिवसभरामध्ये जेवणासाठी त्यांना 2-3 स्लाइसेस ब्रेड, 1-2 स्लाइस ब्रेड किंवा 2-3 कपचा चहा एवढाच मिळायचा. अन्न, वस्त्र आणि निवारा तिन्हीच्या संदर्भामध्ये अतिशय चणचण त्यांना भासत होती.
त्या स्थितीमध्ये ते शिकले, तिघेही बंधू शिकले. परंतु तिथे नोकरी करायला लागू नये याच्यासाठी त्यांनी केलेली युक्ती म्हणजे अश्वारोहणाच्या परीक्षा न देऊन किंवा त्याच्यात उत्तीर्ण न होता येईल असं बघून एवढ्या समृद्ध देशामध्ये, एवढ्या संपन्न परिसरामध्ये राहून सुद्धा त्यांना ते अभावग्रस्त जीवन कंठावं लागलं. तोही एक योगायोगच असेल. त्या अभावातूनच त्यांचं मन ज्या अनेक गोष्टींकडे वळलं. त्यातली पहिली म्हणजे भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांना हवे असलेली, त्यांच्या मनात निर्माण झालेली तळमळ ती तिथंच नाही. तिघेही बंधू परत आले. एक अतिशय दुर्दैवी घटना त्यावेळेला घडली की ज्या बोटीने श्री अरविंद परत येणार होते ती बोट बुडली अशी चुकीची माहिती त्यांच्या पित्याला. आणि आता आपला पुत्र आपल्याला कधीच भेटणार नाही. इतका लाडका, इतका जवळचा पुत्र होता, तो आपल्याला दिसणारही नाही. या धक्क्याने त्यांनी हाय केली आणि त्यांची जीवनयात्रा संपली. असं घडलंच नव्हतं, कारण त्या बोटीवर काही कारणामुळे श्री अरविंद बसू शकले नव्हते, प्रवास करू शकले नव्हते त्या बोटीवरून, आणि त्यामुळे ते सुखरूप परत गेले मुंबईला. पण आल्यावर 14 वर्ष वनवास संपवून आलेल्या रामासारखे की त्याची भेट त्यांची काही होऊ शकली. तिथून ते बडोद्याला गेले. बडोदा संस्थानात नोकरी केली. पण तिथे अत्यंत त्यागमय जीवन ते जगत होते. साधासा पोशाख त्यांचा असायचा. मिळणारे पैसे कुठेतरी असे ठेवलेले असायचे, कशात तरी एखाद्या कप्प्यामध्ये, कपाटात, ड्रॉवरमध्ये, टेबलवर, ज्याला जसं वाटेल तसं त्यांनी खर्च करावं. ते म्हणायचे माझा हिशेब देव ठेवतो. कितीतरी चांगल्या चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळू शकत होत्या. ICS ची नोकरी मिळत होती, ती नाकारली. बडोद्याला त्यांना 750 रुपये महिना त्या काळी पगार होता. तीही नोकरी त्यांनी सोडली. कशासाठी? कलकत्त्याला त्यांनीच काढलेल्या, त्यांच्याच प्रयत्नांनी सुरू झालेल्या नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ते गेले. 150 रुपये पगारावर त्यांनी तो पहिलं प्राचार्य सुरू केलं. पुढे ते राजकारणात गेले. क्रांतिकारक म्हणून कार्य करून लागले. क्रांतिकारकांच्या बरोबर राहायला लागले. लाल बाल पाल यांच्याबरोबर राहण्याचं भाग्य त्यांना मिळाले. सक्रिय झाले. आणि या आपल्या सक्रिय राजकारणाची झळ आपल्या कॉलेजला लागू नये म्हणून त्यांनी तेही नोकरी सोडली. वृत्तपत्रकार म्हणून काम करायला लागले. त्यातून जे काही तुटपुंजे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नामध्ये ते भागवत असत. बहिणीला आणि आईला ते पैसे देत असत, पैसे पाठवित असत. जितक्या काटकसरीने स्वतःला जगता येईल तितक्या काटकसरीने जगत असत. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह पण झाला. मृणालिनी देवी या त्यांच्या पत्नी. पण त्यांच्या पत्नीलाही असाच वियोग, पूर्ण काळ सर्वकालीन वियोग त्यांचा सहन करावा लागला. हे खूप बरंच सांगण्यासारखं आहे, कितीतरी सांगण्यासारखं. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगणं, त्यांचं जीवनचरित्र हे मुळातून वाचणं हे जास्ती आनंददायी आहे. त्यांच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे माणिकतोळा बॉम्ब खटल्यामध्ये ते बॉम्ब तयार करतात यांनी आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आणि तुरुंगात टाकलं. हा तुरुंगवास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जन्माष्टमीच्या दिवशी, कृष्ण जन्माच्या दिवशी तुरुंगात जन्मलेला कृष्ण तुरुंगातच श्री अरविंदांना भेटले. श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार झाला, स्वरूप साक्षात्कार झाला. आणि त्यामध्ये श्रीकृष्णांनी स्पष्ट आदेश दिला की हे काम तुझं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळणारच. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोक आहेत, त्या लोकांच्या हाती ते काम सोपवलेलं आहे. ते त्यांचं कार्य करणार आहे. तुझ्यासाठी यापेक्षा जास्त मोठं काम पुढे आहे.
ते कार्य तुला करायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचा. तसं खरं म्हणजे त्यांना या सगळ्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या त्यांना हळू कुठेतरी जाणवत होत्या. त्यांनी लिहिलेलं आहे की जेव्हा ते लंडनमध्ये होते त्यावेळेला तिथं त्यांना त्यांच्या आसपास असा पूर्ण अंधार दाटून आल्यासारखा, अंधाराने त्यांना गिळंकृत केलेले असं कधीतरी वाटायला लागायचं. आणि ज्या क्षणी त्यांनी भारताच्या भूमीवर पाऊल टाकलं त्या क्षणी त्यांना असा साक्षात्कार झाला, असं जाणवलं की लाख प्रकाश सगळीकडे पसरला. त्यांच्या आजूबाजूचा अंधार, त्यांच्या आजूबाजूचं जे काय फिल्मिश होते ते सगळं नाहीसं झालेलं आहे आणि एक उत्तम असा प्रकाश दिला. बडोद्याला सुद्धा असताना त्यांना हाच अनुभव. बडोद्यात असताना त्यांनी संस्कृत भाषेचा आणि योग विषयाचा अभ्यास केला. ते योगाचार्य झाले, महायोगी झाले ते ह्याच बीज जी पेरली गेली अभ्यासाची त्याच्यानंतर. त्यांच्या आयुष्याचे आपल्याला 3 स्पष्ट प्रवाह, जीवन प्रवाह म्हणून अक्षरशः प्रवाह म्हणूया असे जीवन प्रवाह स्पष्ट दिसू शकतात. सुरुवातीपासून पाहिलं तर कलकत्त्यापासून उलटी आलेली ही गंगा. सुरुवातीची वर्ष पाश्चिमात्य देशात, पाश्चिमात्य संस्कृतीत शिक्षण प्राप्त करण्यात आणि ह्या सगळ्या कार्याचा पाया रचण्यामध्ये त्यांची गेली. अतिशय विद्वान, हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती आणि त्याच काळामध्ये त्यांनी खूप काही मिळवलं. बरंच काही त्यांनी प्राप्त केलं. सगळा पायात रचला गेला. त्यानंतर नोकरी आणि जबाबदारी हा एक प्रवाह त्यांचा होता त्यांच्या जीवनाचा. शिक्षण, नोकरी आणि जबाबदारी हा एक प्रवाह समजूया आपण, तो एक प्रवाह होता. कौटुंबिक जबाबदारीचा. दुसरा जो प्रवाह होता त्यांचा तो देशाच्या जबाबदारीचा होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असणं हा त्यांच्या जीवनातला दुसरा प्रवाह होता. तोही खंडित झाला. तेही कार्य जेवढं करायचं होतं त्यांच्या हातून व्हायचं होतं तेवढं झालं. आणि त्यानंतर जो तिसरा प्रवाह त्यांच्या आयुष्यातला होता तो त्यांचा अंतिम सत्याकडे घेऊन जाणारा प्रवाह होता आणि तो आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून, एक तत्वज्ञ म्हणून ते जगासमोर आहे. ज्या क्षणी ते कलकत्त्याहून काही दिवस चंदनगडला आणि तिथून पॉंडिचेरीला आले आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्टपणे सांगितलं की आता मी कुठल्याही तऱ्हेने, कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य संग्रामात किंवा स्वातंत्र्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असणार नाही. त्यावेळी अनेक दिवसपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले इंग्रज, ब्रिटिश अधिकारी त्यांच्या लक्षात आलं की नाही, ठीक आहे, हा मनुष्य काय आता आपल्याला उपद्रव देऊ शकत नाही, आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. आणि मग अशा वेळेस ते पॉंडिचेरीमध्ये स्थिर झाले. पॉंडिचेरीला आल्यानंतर सुद्धा खूप काही चांगली परिस्थिती नव्हती. बरेच दिवसपर्यंत त्यांना अत्यंत हालाकीत आयुष्य काढावं लागलं. आपली 4 लोकांसह ते आले होते, 4 मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. ते सुद्धा खूप मुळातून वाचण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यासाठी मीरा रिचर्ड या फ्रान्समधले भगिनी, त्यांना लहानपणापासून त्यांना गीता आवडायची आणि लहानपणापासून त्यांना स्वप्न पडायची. त्यांच्या स्वप्नामध्ये श्री अरविंद यायचे आणि त्यांना असं वाटायचं की हाच कृष्ण आहे, हा जो आपल्याला दिसतोय हाच कृष्ण आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी कृष्ण म्हणून त्यांना मानलं. आणि ज्या वेळेला त्या आपल्या पतीबरोबर पॉंडिचेरीला काही कारणासाठी आल्या आणि त्यांची भेट झाली श्री अरविंदांची, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्या शोधात आपण होतो तो आपला कृष्ण. काही दिवस त्यांच्यावर सन्निध होते. सगळ्यांनी मिळून बरंच कार्य केलं तिथं. काही दिवसांनी त्या पतीबरोबर परत गेल्या आणि त्यानंतर पुन्हा आज्या परत आल्या. त्या आजपासून 100 वर्षापूर्वी एप्रिल 1920 मध्ये त्या कायम पॉंडिचेरीला आल्या आणि त्यांनी श्री अरविंदांचं कार्य पुढे नेलं. आपल्या अज्ञातवासाच्या काळामध्ये त्या फक्त श्री अरविंद आणि माताजी एवढं एकच असं एक आध्यात्मिक विश्व. त्या विश्वातून
स्पंदना जी बाहेर पडत होती सिटी पॉंडिचेरीच्या आसपास, सगळ्यांना ते मिळत. ही सगळी जी स्पंदनं आहेत, वैश्विक कल्याणाची स्पंदनं आहे, विचारांची स्पंदनं आहे, त्याच्यातनं श्री अरविंदांचं साहित्य निर्माण झालं. म्हणून ते महायोगी आहेत. योग सामर्थ्य प्रचंड होतं त्यांच्यामध्ये. एक एक गोष्ट आपण योग सामर्थ्याची त्यांची आणि माताजींच्या योग सामर्थ्यांची ऐकली तर आपण थक्क होतो. या सगळ्या गोष्टी खूप चित्तवेधक आणि आतून आपल्याला हलवून सोडणार. त्यामुळे त्यांचं चरित्र हा जो भाग आहे, जो आपण अत्यंत थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आपण थोडासा आवर्ता घेऊया आणि आपला जो विषय आहे श्री भगवद्गीता त्याच्याकडे वळूया. श्री अरविंदांनी भगवद्गीतेवर भाष्य, अनेकांनी भगवद्गीतेवर भाष्य केलेली. भगवद्गीतेवरचं पहिलं संस्कृत भाष्य आदी शंकराचार्यांनी केलं. पहिलं मराठी भाष्य ज्ञानेश्वरांनी केलं. पहिली समश्लोकी गीता विनोबांनी. हे सगळं घडत होतं. श्री अरविंदांनी स्वतः सुद्धा गीतेवर भाष्य केलं, पण ते मला गीतेवर भाष्य करायचं आहे, मला गीतेबद्दल काहीतरी लिहायचं आहे, या आविर्भावातून अभिनिवेशातून नव्हतं, कुठल्या तरी एका श्रद्धेतून आलेलं. गीता जेव्हा त्यांच्यापर्यंत, भगवद्गीतेचं त्यांनी जेव्हा अध्ययन केलं, गीतेचं अध्ययन केलं, त्यावेळेला त्या प्रचंड ज्ञान पसाऱ्याने ते भरून गेलं. त्यांनी त्याच्यावरचे भाष्य पण वाचलं आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी सांगावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, म्हणावं लागणार आहे. कारण की ही जी भाष्य आहेत, ही भाष्य प्रत्येकाने आपल्या आपल्या संप्रदायाच्या अनुकूल शिकली. म्हणजे कसं झालेलं आहे की ज्यांना जे सांगायचं आहे ते स्वतः सांगितल्यानंतर आम्ही सांगितलेलं बरोबर आहे याच्या पुराव्यासाठी गीतेचा आधार घेतला. गंमत अशी आहे की गीतेमध्ये ही खूप महत्वाची शक्ती आहे. प्रत्येक वेळी नवीन अर्थ प्रसवण्याची शक्ती गीतेत. जेव्हा ज्या वेळेला जो कोणी गीता पहिल्या प्रथम वाचेल त्यावेळेला त्याला जी समजेल, त्यांनी जर ती 100 वेळा वाचायची ठरवली तर 100व्यांदा समजेल, तेव्हा ती वेगळी असेल, इतका तो फरक. मुळात गीता हा अगदी 2 अक्षरी शब्द संपूर्ण भारतीय मनाचा त्या शब्दाने ठाव घेतलाय किंवा त्या भारतीय मनाला बांधून ठेवलाय. कोर्टात सुद्धा गीतेवर हात ठेवू शकत नाही. आहे का हे गीता? वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र या सगळ्यांचं सारभूत तत्व गीता. सगळं काही त्याचा निचोड काढून दिलेला आहे. स्वरूप कसं आहे याचं ग्रंथाचं? छोटेखानी स्वरूप आहे, साधा संवाद आहे, प्रश्नोत्तर आहे कृष्ण आणि अर्जुन यांची. उपदेश त्याच्यातले आहे गर्भीतून, प्रत्यक्ष स्पष्ट पण सांगितलेला आहे आणि त्याच्या मागचा एक वेगळा गर्भितार्थ, वेगळं काहीतरी. आणि या गीतेवर अनेक भाष्य लिहिली गेली, सर्व प्रवर्तकांनी संप्रदायकांनीही केले. हे सगळं का झालेलं आहे? गीता हे प्रमाण का मानलं गेलेलं आहे? कारण की त्याच्यामध्ये सगळं काही आहे. ज्याला जो प्रश्न पडेल त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता गीतेमध्ये. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन अर्थ प्रसवण्याची क्षमता गीते. आता आपण श्री अरविंद आणि श्रीमद भगवद्गीता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त तेवढ्याच गोष्टींवर श्री अरविंद आणि भगवद्गीता या 2 गोष्टींकडे आपण फोकस करू. श्री अरविंदांनी अनेक भाष्य केलेली, फक्त गीतेवरच नाही, त्यांनी वेदावर भाष्य केलं, उपनिषदांवर केलं. त्यांची महाभारतावर त्याने निबंध केले, त्यांनी भारतीय संस्कृतीवर भाष्य केलं, सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. आणि ही सगळी भाष्य करत असताना काही गोष्टी
श्री अरविंदांनी स्वतःसमोर स्वतःसाठी पथ्य म्हणून पाळलेली आहेत आणि काही गोष्टी त्यांनी गृहीत तत्व म्हणून गृहीत धरल्या. त्यांना स्वतःला काहीही सिद्ध करायचं नाही. म्हणजे जसं एखादी परिकल्पना संशोधनामध्ये मांडली जाते, एखादी परिकल्पना मांडली जाते आणि मग ते हायपोथेसिस ज्याला म्हणतो ती मांडली जाते आणि मग ती सिद्ध करण्यासाठी म्हणून वेगळे आधार देऊन ते सिद्ध करायचं. असं श्री अरविंदांना करायचं नाही. गीतेवर संशोधन करायचं. त्यांना मूळ गीता काय आहे, ती काय सांगण्याचा प्रयत्न करताय, ग्रंथकर्त्याला काय अपेक्षित आहे आणि कोणत्या उद्देशाने या गीतेची निर्मिती झालेली आहे आणि तो उद्देश आजही तसाच्या तसा किंवा काही आवश्यक ती परिवर्तन करून मानवाच्या कल्याणासाठी असलेला आढळतो. म्हणून त्यांनी गीतेवर भाष्य करायचं, गीतेवर लिहिण्याचं ठरवलं. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी याच्यात कोणती गृहीत धरली असेल तर ती ही आहे की गीतेची शिकवण व्यापक आहे, सर्वव्यापी आहे, सर्वांसाठी आहे आणि ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. हे त्यांनी सर्वप्रथम गृहीत धरलं की हे सगळं सर्वव्यापी आहे आणि हे सत्य आहे हे गृहीत धरून पुढे त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांचं हे ठाम मत होतं, निश्चित त्यांनी ठरवलेलं तर ठाम मत होतं. त्यांना निश्चित ठरवतं म्हणजे त्यांना प्रगाढ विश्वास होता, त्यांची ही पूर्ण श्रद्धा होती की या ग्रंथात मानवतेला तिच्या भवितव्यतेला मोलाचे होईल असे काहीतरी आहे जे मला शोधायचे. या ग्रंथामध्ये मानवतेला आणि तिच्या भवितव्यतेला म्हणजे प्रत्येक काळामध्ये आजचा आपला काळ ह्या मागच्या 100 वर्षापूर्वीचा भविष्य काळच होता आणि आज आपण जेव्हा विचार करू तेव्हा पुढचा भविष्य काळ 100 वर्षानंतरचा असणारा आपल्यासाठी भविष्य काळ आहे. पण त्यावेळेला त्या काळासाठी आपण भूतकाळात जमा. म्हणजे गीतेला तिच्या भवितव्यतेला मोलाचं होईल असं काहीतरी आहे गीतेमध्ये, असं जर श्री अरविंदांना म्हणायचं आहे तर म्हणजे हे कायम आहे, कालातीत. प्रत्येक काळात त्याचं भवितव्य जे बदललं जाणार आहे त्या काळात मानवतेच्या भवितव्यतेला म्हणजे त्याच्या भविष्यकालीन कार्याकरता ते उपयोगी पडणार आहे असं त्यांना म्हणायचं. आपल्या धर्मग्रंथांचा किंवा शास्त्रांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर आपल्याला याचे 2 प्रकार पडतात. एक जी शास्त्र आहेत ती आपली नेहमी करता असलेली पवित्र शास्त्र आणि काही व्यावहारिक शास्त्र. ही जी पवित्र शास्त्र आहे त्यांना अपौरुषेय म्हणतो आपण. म्हणजे मानवाच्या आज जो मानव आहे त्या मानवाच्या निर्मिती क्षमतेच्या पलीकडे असलेला आहे अपौरुषेय. आणि जी व्यावहारिक शास्त्र आहेत ती पौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे ज्या पुढे लिहिले त्याच्या नावाची याची त्याचे कुठेतरी 2 नसणं किंवा त्याचं कर्तृत्व कोणालाही घ्यायचं नसणं की मी इदम नमो मी नाही केलेलं आहे, हे परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतलेलं आहे म्हणून ते अपौरुषेय. गीतेच्या बाबतीत तसं नाही आहे, ते पौरुषेय आहे आणि व्यावहारिक शास्त्र आहे. कृष्णाने स्वतः गीता सांगितलेली आहे आणि ती त्यामुळे ती पौरुषेय आहे, परमेश्वराने सांगितलेली आहे म्हणून आणि व्यासांनी ते येऊन काढलेली आहे त्यामुळे ती पौरुषेय आहे. व्यक्ती आपल्याला माहित आहे कोणत्या व्यक्तीने ती शब्दबद्ध केली आहे, कोणत्या व्यक्तीने ती आपल्यापर्यंत आणली. पुराण मुनींमध्ये महाभारत, व्यास नावाच्या पुराण मुनींनी महाभारतामध्ये अंतर्भूत केलेली ही गीता, श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आणि ह्या सगळ्या आपल्या ग्रंथांच्या मुळे धर्म, पंथ, दर्शनशास्त्र ह्या सगळ्याचा खूप मोठा पसारा झाला. प्रत्येक पंथाचा, प्रत्येक दर्शनशास्त्राचा म्हणजे दर्शनशास्त्राच्या परंपरेचा किंवा प्रत्येक धर्माचा असा काहीतरी आग्रह आहे, दुराग्रह आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याजवळ जे काय आहे ते सर्वश्रेष्ठ आहे
आमच्या जवळ जे आम्ही जे सांगू ते श्रेष्ठ, तो अखेरचा शब्द, कारण की तो परमेश्वराचा शब्द, आणि परमेश्वराने फक्त आम्हालाच सांगितलेलं, आम्हालाच तो सांगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे आम्ही जे सांगतोय म्हणजे आमच्या धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे किंवा आम्ही जे म्हणतो आहे ते श्रेष्ठ आहे, तो अखेरचा शब्द आहे, तो सनातन शब्द आहे, ते परमेश्वराचे शब्द आहेत. आणि बाकीचे ग्रंथ आहे ते ईश्वराच्या नावावर विकले जाणारे मिथ्याचारी आहेत. हा प्रत्येक पंथ हा स्वतःबद्दल असं म्हणत असतो. त्यामुळे गोळाबेरीज सगळ्याच पंथांच्या संदर्भामध्ये हेच होते. कारण यांनी त्याला म्हणायचं, त्यांनी त्याला म्हणायचं, त्यांनी त्या प्रत्येकाने दुसऱ्याच्या पंथाला हेच म्हणायचं. किती आमचं अगदी बरोबर आहे, त्यांचंही असेल बरोबर, पण त्यांचं म्हणजे डायरेक्ट नाही सांगितलेलं देवानी, त्यांचं इतरांकडनं आलेलं वगैरे अशा प्रकारचा जो एक प्रचार असतो तो. त्यांच्यातले त्यांनी जे म्हटलेलं आहे तो बराचसा मजकूर ईश्वराने सांगितलेला नाहीये, परमेश्वराने दिलेला नाहीये, अखेरचा शब्द नाहीये. आम्ही म्हणतो ते अखेरचं आहे. आणि मग प्रत्येक पंथाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक ठिकाणचा असा दुराग्रह, एक असा एक हट्ट असतो, एक त्यांचा एक स्टँड ज्याला म्हणतो, म्हणजे त्यांचा एक असा दावा असतो, असं त्यांना म्हणायचं असतं की बाकी इतरांचा जो दुसऱ्याचा जो धर्म आहे, त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांच्यातले थोडेफार एखाद दोन पैलू असतील बरे की जे आम्हाला सत्याकडे नेऊ शकतील, आम्हाला देव परमेश्वराच्या बद्दल काही सांगू शकतील, पण सगळं काही नाही, थोडंफार एखाद दुसरं असेल, बाकी काही खास नाही. आणि मग असं म्हणण्यासाठी म्हणून दुसऱ्या धर्मग्रंथांमध्ये, दुसऱ्या पंथांच्या उपासना पद्धतीत किंवा दुसऱ्या पंथांच्या विचारसरणीमध्ये काय चुकीचं आहे तेच शोधून काढण्याचं कार्य केलं. आणि म्हणजे चुकीचं आहे त्याची निंदा नाराजगी सुरू होती. आणि मग आपल्याला काय बरोबर सांगायचं आहे किंवा आपल्याला नक्की काय सांगायचं हे न सांगता दुसऱ्यांनी काय चुकीचं सांगितलं हेच सांगत जाणं, म्हणजे दुसऱ्यांच्या चुका समोरच्या माणसांच्या मनावर बिंबवत जाणं हेच कार्य होत गेलं. त्याने काय चुकीचं सांगितलं हे आपण 100दा सांगत गेलो तर काय चुकीचं आहे ते चुकीचं आहे लक्षात न राहता जे आहे तेच लक्षात राहतं ना. फक्त एखादी गोष्ट चुकीची आहे, मग चुकीची तर ती सोडून द्यायला पाहिजे ना. म्हणजे पुन्हा पुन्हा जर ते म्हटलं ते दृढ नाही का होणार, चुकीच्या गोष्टी का दृढ करायच्या. पण असं होतं की दुसऱ्याचं चुकीचं आहे आणि ते आम्ही इतक्यांदा सांगण्यापेक्षा आपलं काय बरोबर आहे हे सांगत गेलो आपण तर आपलं दृढ नाही होणार का. तसं होत नाही. निंदा नाराजीकडे ते आम्हीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे सांगण्यासाठी ते कसे कनिष्ठ आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न होतो त्या प्रयत्नामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. आम्हाला जे मिळालंय, आमच्याजवळ जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. खरं पाहिलं ना तर प्रत्येक ज्या धर्माचा प्रचारक, धर्मगुरू किंवा उपासना पद्धतीचा जो प्रमुख असतो ना, तो असं कधी म्हणत नाही की मी श्रेष्ठ आहे. तो अशी कधी सांगत नाही की माझ्याजवळ सगळ्यांनीच काहीतरी म्हणतं. त्यांनी फक्त आपले विचार सगळ्यांपर्यंत मांडलेले असतात की मला असं असं वाटतं, या पद्धतीने असं असं वागावं, या पद्धतीची तत्व आचरणात आणावी, या श्रद्धा असाव्यात, अमुक अमुक करावं, अशा तऱ्हेने उपासना करावी. एवढं फक्त तो प्रचारक जो कोणी असतो मुख्य मूळ तो सांगत असतो, मूळ पुरुष. पण मग त्याचे बाकीचे जे सगळे शिष्य परिवार आणि बाकी पसरलेला बाकीचा सगळा जे पूर्ण किंवा अर्ध्या कुंडात पिवळे झालेले ते सगळेजण हे पसरवत असतात की आमच्या जवळ आहे ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, तेच सर्वात पवित्र आहे, ते दुसऱ्या कोणालाही मिळालेलं नाही, आम्हालाच फक्त मिळालेलं आहे. आणि परमेश्वराने जे काय दिलेलं आहे ते आम्हालाच दिलेले, आमच्या धर्मगुरूंनी दिलेले आणि आम्हीच फक्त सांगू शकतो. हा जो दावा असतो, अभिनिवेश असतो किंवा हे करण्याची जी एक प्रवृत्ती असते, या सगळ्या प्रवृत्तींमुळे आपण दुसऱ्यांचा काय स्वतःचा सुद्धा विकास करत नाही हे ते पूर्णपणे असतं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की श्री अरविंदांनी जे काय भाष्य केली किंवा जे काय लिहिलं, जे काय त्यांनी सांगितलं ते सांगत असताना त्यांनी काही गृहीतक धरली होती, काही गृहीतक तत्व धरली होती. सर्वात पहिलं गृहीतक आपण पाहिलं ते हे की गीतेमधील
मानवी जीवनाला आवश्यक असलेला जो उपदेश आहे तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे, व्यापक आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. हे पहिलं गृहीतक. अशी काही गृहीतकं त्याने धरली. त्यातले गृहीतकांमधल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्याचा विचार करणं हे प्रत्येक अभ्यासकाला, पुढच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. निदान अशा संदर्भामध्ये तरी की ज्या ठिकाणून आपण दुसऱ्या कोणाला तरी दिशा देतोय, मार्गदर्शन करतोय. अशा ठिकाणी पहिली गोष्ट एक गृहीत धरायला पाहिजे की आपलं कल्पना क्षेत्र हे आपल्यापुरतं मर्यादित आहे. आपल्या कल्पना क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कल्पनांच्या आणि आपल्या आसपास असलेल्या परिस्थितीच्या अनेक चुकीच्या आणि बिनचूक सुद्धा, बरोबर सुद्धा, अनेक बरोबर आणि अनेक चुकीच्या आपल्या कल्पनेतून, आपल्या आसपासच्या परिस्थितीतून, आपण ज्या ठिकाणी वावरतो त्या सगळ्या वातावरणातून जन्मलेल्या अनेक चुकीच्या आणि बरोबर अशा गोष्टींनी मिळून आपलं व्यक्तिमत्व तयार झालंय विशिष्ट प्रकारचं. हे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत जसं आहे तसं संत महात्मे जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्या बाबतीत तेच आहे. निर्भेळ असं नाहीये. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बुडी मारून सुस्नात होऊन बाहेर निघायचंय. आपलं जे वैशिष्ट व्यक्तिमत्व तयार झालंय ते सुद्धा या सगळ्या गोष्टींनी तयार झालंय. आपली एक आकलन क्षमता आहे. एखादा ग्रंथ जेव्हा आपण अभ्यासाला घेतो, हा ग्रंथ आपल्या समोर असतो तेव्हा त्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये, त्या ग्रंथाच्या अध्ययनाच्या किंवा त्या ग्रंथाबद्दल विचार करण्याच्या पूर्वी आपलं विशिष्ट व्यक्तिमत्व हे महत्वाचं. त्या विशिष्ट व्यक्तिमत्वाबरोबर आपली आकलन क्षमता, आपल्याला त्यातलं किती समजू शकतं त्या ग्रंथात, ही आकलन क्षमता. आपली पाचन क्षमता, त्यामध्ये जे काय दिलेलं आहे ते आपण कसं पचवू शकतो, स्वीकारू शकतो. कारण की आपलं विशिष्ट व्यक्तिमत्व अमुक एका दृष्टीने घडलेलं असलं आणि त्या विशिष्ट व्यक्तिमत्वाला छेद देणारं विधान त्या ग्रंथात असेल तर ते आपण पचवू शकतो का, त्याच्यावर विचार करू शकतो का. आणि जर ते छेद देणारं विधान असूनही, आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्वाला छेद देणारं असूनही ते जर योग्य आहे, कल्याणकारी आहे, तर आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू बाजूला ठेवून ते स्वीकारू शकतो का, ते पचवू शकतो का, हा महत्वाचा. शिवाय आपली आध्यात्मिक जडणघडण जी आहे त्याच्यामध्ये ते कळणं, ती आध्यात्मिक वळण काय आहे, ती जडणघडण जी अध्यात्माची झालेली आहे त्याचं वळण कोणीकडे आहे, हे खूप खोल विचार करण्यासारखं आहे. आध्यात्मिक जडणघडणीचं वळण म्हणजे पूर्ण शुद्ध असं आध्यात्मिक वळण आहे की त्याला कुठेतरी व्यावहारिक याचं आहे की नाही, होते सगळं बरोबर आहे पण यद्यपि शुद्ध लोक विरुद्ध. शुद्ध आहे आमचं म्हणणं, अगदी मान्य आहे, बरोबर आहे, पण लोकांना नाही ना पटत आहे. कसं म्हणण्याचं, कसं सांगायचं. जरी शुद्ध आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे, आपला हेतू चांगला आहे, पण लोकांना पटत नाही आहे. मग चांगलं आहे तरी लोकांना पटत नाही म्हणून मी नको सांगू का. हे जे आध्यात्मिक वळण आहे, हे आध्यात्मिक वळण आपण साध्या साध्या गोष्टीत वळण बघतो, साध्या व्यक्तीचं वळण तसं आध्यात्मिक वळण कसं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या सगळ्या वळण त्याच्या व्यावहारिक जीवनाचं किती सहाय्य, किती धाडस आहे, किती साहस आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं किंवा या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं म्हटलं तर ज्या सगळ्या टीका किंवा आणखी बाकी गोष्टीत विरोध वगैरे हे सगळं सहन करावं लागतं. ते सहन करण्याचं आपल्यामध्ये किती साहस आहे, व्यावहारिक साहस आहे. हे सगळं झाल्यानंतर, त्याचा विचार करून झाल्यानंतर त्या ग्रंथामधनं
ज्या गोष्टी आपल्या मनापाशी मिळतात त्या उर्वरित गोष्टी कोणत्या आहेत? त्या ग्रंथातनं 2 गोष्टी उद्भवतात. या सगळ्याचा विचार करून झाल्यानंतर आपली क्षमता, आपलं साहस, आपलं वळण हे सगळं पाहिल्यानंतर 2 गोष्टी त्याच्यातून निघू शकतात. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यातली एक गोष्ट अशी दिसते त्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर. ती गोष्ट अशी असते की विद्वत्ता प्रचुरता सिद्ध, की आपण किती विद्वान आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग या ग्रंथाचा आमचा किती अभ्यास आहे आणि आम्हाला आणखीही या संदर्भाने किती किती माहिती आहे. केवळ हाच ग्रंथ नाही तर याच्यासारखे अनेक ग्रंथ आम्ही किती वाचलेले आहेत. मग त्या सगळ्यातला आम्ही किती उदाहरणं देऊ शकतो, अवतरणं देऊ शकतो हेच सांगण्याचा एक प्रयत्न केला जातो. ही विद्वत्ता प्रचूर होऊन जातो त्याने मनुष्य. एकतर असा होऊन जातो विद्वत्ता प्रचूर, किंवा त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या ज्या देवी देवता किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दलची अतिरेकी श्रद्धा मनामध्ये निर्माण होते. हाही अतिरेक आणि तोही अतिरेक. मी खूप विद्वान झालेलो आहे आणि मला ह्या सगळ्यातनं खूप काही मिळालेलं आहे हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयास करणं हा अहंकाराचा आहे. आणि दुसरा, त्या ग्रंथामध्ये जी देवता आहे त्या देवतेचा अतिश्रद्धाभाव हा दुसरा अतिरेक झाला. म्हणजे मग ते कृष्णाने गीता सांगितली आहे म्हणून कृष्णाबद्दलचा श्रद्धाभाव, मग इतका श्रद्धाभाव कृष्णाबद्दलचा की फक्त कृष्णच लक्षात राहतो, त्याची गीता नाहीच. मग कृष्णाचंच प्रेम, फक्त कृष्णाच्याच मूर्तीची आंघोळ, त्याचीच सजावट, त्याच्याचसाठी देखावे, त्याच्याचसाठी सगळं करणं. मग कृष्णाचं वर्णन करायचं म्हणजे त्याच्या बाललीलाचं वर्णन करणं आलं, त्याच्या कृष्णाच्या आणखीन रासक्रीडेचं वर्णन करणं आलं, त्याच्या बाकीच्या सौंदर्याचं वर्णन करणं आलं. त्याच्या विचारांना आणि तत्वज्ञानाला तुला कुठेतरी गफलतच होऊन जाते. गीता बाजूला राहते, पण कृष्णाने गीता सांगितली म्हणून कृष्ण मोठा होऊन जातो, कारण गीता श्रेष्ठ आहे. ती कृष्णाने सांगितली म्हणून कृष्ण मोठा झाला. मग त्या कृष्णाची मूर्ती पूजेमध्ये चांगली होऊन जाते. 2 गोष्टी होतात, एक अतिश्रद्धा किंवा अति अहंकार. तर ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्या. धर्मग्रंथ हे ज्ञानाच्या पंथावर नेणारे. धर्मग्रंथ, ज्ञानग्रंथ आणि तत्वज्ञान ग्रंथ असे 3 विभाग पडतात. हे सगळे नव्या रूपामध्ये आणले. कसे आणायचे नव्या रूपात? तर त्यातलं शाश्वत सत्य द्रव्य शोधून काढायचं. हे सगळे गृहीतक आहे बरं श्री अरविंदांची, की मला काय करायचंय, की मला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून विद्वत्ता प्रचुरता बाजूला सारायची. मी विद्वान आहे, मला सिद्ध करायचं नाही, मला नुसती श्रद्धा पण सिद्ध करायची नाहीये. तर हे धर्मग्रंथ, ज्ञानग्रंथ आणि तत्वज्ञान ग्रंथ जे काय मी वाचलेले आहेत त्याच्यात ते मला नव्या स्वरूपात आणायचे. कशाला नव्या स्वरूपात आणायचे? की नवीन पिढीच्या आकलन क्षमतेच्या कक्षेत ते मला आणून ठेवायचे. नवीन पिढीची जी आकलन क्षमता आहे त्याची जी कक्षा आहे, ती कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये मला आणून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवून त्या ग्रंथांमधलं शाश्वत सत्यरूप द्रव्य शोधून काढायचे काय. त्या द्रव्याच्या साह्याने विकसनशील मानवतेचा आंतरिक विकास घडवून आणायचा आहे आणि त्याच्या आध्यात्मिक अनुभूतीचा विकास घडवून आणायचा आहे. असं जर मी लिहिलेल्या ग्रंथाच्या संदर्भाने होणार असेल तरच त्याचा उपयोग आहे. अन्यथा ते सगळं भूतकाळाची स्मारक म्हणून त्या ग्रंथांना, तयार झालेल्या नवीन ग्रंथांना सुद्धा भूतकाळाची स्मारक, याच्या पलीकडे दुसरा काहीही अर्थ होणार नाही. त्यामुळे काय होतं की नेमकं त्याच्यात काय सांगायचं आहे ते सांगण्यापासून मनुष्य दूर जातो. कारण काय? श्री अरविंद असं म्हणतात की प्रतिपाद्याशी दूर राहणं खूप आवश्यक. जे त्या ग्रंथामध्ये प्रतिपादित आहे, त्या ग्रंथामध्ये सांगितलंय त्याच्याशी पक्क चिकटून राहायचं. कितीही पक्षपात रहित
कितीही सत्यान्वेषी, कितीही गंभीरतापूर्ण असा आपण अभ्यास केला तरीही हे निश्चित सांगता येतं की श्री अरविंदांनी गीतेच्या संदर्भामध्ये जे भाष्य केलेलं आहे त्यांनी गीतेच्या इतक्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तितका मूळ ग्रंथाच्या जवळ जाण्याचा फार कमी ठिकाणी प्रयत्न केला. आणि तसंही काय होतं माहितीये का, सगळ्यांनी जे अलिप्त संशोधकांनी जरी प्रयत्न केला तरी सगळ्या संतांनी जे सांगितलेलं आहे किंवा ज्या विचारवंतांनी जे सांगितलेलं आहे ते सगळं तसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपले सगळे आतापर्यंत संत जे सांगून गेले किंवा जे आपल्यासाठी जे विचारवंत सांगून गेले, आपले दार्शनिक सांगून गेले, ते सगळं आपण आपल्या सोयीनी बदलतो. जे खरं म्हणजे ते जे काय बोलले ना ते रेकॉर्ड करायची आमच्यासाठी सोय नव्हती. तशी असती तर आपण एवढे गोंधळ घातले नसते त्याच्यात. म्हणून अत्यंत अलिप्त असं संशोधक असणं. श्री अरविंद या बाबतीमध्ये दृढ होते, अलिप्त संशोधक होते. गीतेत तरी त्रिकालाबाधित सत्य शोधणं हा त्यांचा उद्देश होता. आपल्यासाठी आणि या जगासाठी एकंदर विश्वासाठी सहाय्यकारी जे काय आहे गीतेमध्ये ते सगळं मांडणं हा त्यांचा महत्वाचा भाग होता. आजच्या मानवाच्या मनाला सुगम आणि तिच्या आध्यात्मिक गरजांना उपकारक अशा भाषेमध्ये ते लिहिणं आवश्यक आणि स्वाभाविक प्राणमय शब्दामध्ये सांगणं आवश्यक होतं. हे सगळं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केलेला असताना त्यांनी काही पथ्य पाळलेली आहे. ती अत्यंत महत्वाची आहे. ती पथ्य बघू आणि मग आपण आपला आजचा विषय थांबवूया. ती सर्वात महत्वाची पथ्य असे आहे, त्यांनी स्वतःचे विचार, आवडी निवडी, दृष्टिकोन या कशाचाही परिणाम या लिखाणावर होऊ दिला. गीतेवर विविध भाष्यकारांची भाष्य त्यांनी जरूर वाचली, परंतु असं असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकाराने स्वतःवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही अजिबात. त्यांना स्वतःला काय वाटलं ते त्यांनी याच्यात लिहिलेलं नाही. याचे जाऊन गीतेवरील निबंधात लिहिलेलं नाही. त्यांचं स्वतःचं जे मत आहे, त्यांना स्वतःला जे वाटलं आहे ते त्यांनी स्वतःच्या दिव्य जीवन आणि योग समन्वय या ग्रंथांमधून ते तत्वज्ञान स्वतःचं व्यक्त केलंय. त्यांचं तत्वज्ञान त्यांनी गीतेवर आरोपित केलेलं नाही. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या वैयक्तिक, मी पुन्हा सांगते, त्यांच्या वैयक्तिक गोष्टी, त्यांचे वैयक्तिक विचार, त्यांचं स्वतःचं तत्वज्ञान हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. त्यांनी फक्त गीता नेमकं काय सांगते हा सांगायचा प्रयत्न केला. आणि मग कसं झालं, जे गीतेत म्हटलंय तेच मला सांगायचंय. कसं झालेलं आहे तर त्याचा एक प्रवास आहे छोटासा. अत्यंत श्रद्धेमधनं त्यांनी बंगाली भाषेमध्ये धर्म नावाच्या साप्ताहिकामध्ये गीतेवरची एसेजन गीता ही लेखमाला सुरू केली. या 6 लेखांचा शब्दशः इंग्रजी अनुवाद एव्हिडंट या त्रैमासिकात गीता की भूमिका या नावाखाली, त्रैमासिकात आला. गीता की भूमिका या नावाने तो प्रसिद्ध आहे. पुढे मग बृहद लेखमाला त्यांनी एसेजन गीता या शीर्षकाने आर्य या मासिकातून, आणि तीच पुढे गीतेवरील निबंध म्हणून मराठीमध्ये आणि गीता प्रबंध म्हणून हिंदीमध्ये अनुवादित झाली, भाषांतरित झाली. या सगळ्या याच्यामध्ये गीतेत जे म्हटलं आहे तेच त्यांनी सांगितलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, त्यांना स्वतःला जे म्हणायचं आहे, त्यांचे स्वतःचं जे त्याच्यावरचं इंटरप्रिटेशन आहे ते त्यांनी त्याच्यात मांडलेलं नाही. ते त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या वेगळ्या पुस्तकांमध्ये मांडलेलं आहे. हवा तसा अर्थ काढून भाषा वळवणे आणि पूर्वनियोजित विचारांच्या चौकटीत गीतेला बसवणं हे कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचे गीतेवरचे निबंध हे अत्यंत स्पष्ट, परकड, श्रीकृष्णाला जे अपेक्षित होतं आणि व्यासांनी जे ते जितक्या काटेकोरपणे गीतेमध्ये, गीता या छोट्याशा प्रकरणामध्ये
लिहिलं आणलं तितक्याच्या त्याच्या जवळ जाणं, इतका जास्तीत जास्त जवळ जाता येईल तितका जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न या त्यांच्या ऐसे जण गीता या पुस्तकामध्ये झालेला आहे. मला वाटतं एवढी प्रस्तावना पुरी झाली. आपण आज थांबूया आणि उद्यापासून प्रत्यक्ष निबंधांच्या विचारांना सुरुवात करूया.